ती जर हाताला माशी चावली तर हाताचा दंश करते. दंश केल्याच्या नंतर ती माशी इथून उडते आणि परत त्या पोळ्यात जाते. पण उडत असताना काय करते, तो जो काटा असतो तो तिच्या पोटात असतो आणि काटा इथं टोचला की तिचं पोट फुटतं. पोट फुटतं आणि तिच्या पोटातलं जे एक लिक्विड आहे, ते लिक्विड इथून ते पोळ्यापर्यंत तिथं ती माशी त्या पोळ्यात तिच्या त्या घरात जाते. त्यावेळेस इथून जो तिनं त्या रेज नेलेला असता, जो सेन्स नेलेला असतो, इथून तो वास सोडत तिथपर्यंत गेलेले असते आणि त्या बाकी दुसऱ्या माशांना सांगते की आपलं टार्गेट हिथं आहे, तर तो वापरू नका. आणि जर मधमाशांनी हल्लाच केलाच तर तुम्ही जमिनीवरती झोपा. जमिनीवरती झोपा. तुम्ही भ्रामरी आसन केलं असेल कोणी तर ते अशा वेळेस कामाला येतं. डोळे झाका, कान झाका, नाकही बंद करा, असं जमिनीवरती आणि तोंडाने श्वास घ्या. 1-2 माशा चावल्या तर चावू द्या, पण तुम्ही हालचाल केली की तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. 1-2 माशा जर त्यांना जर समजलं की हे टार्गेट काही नाहीये, हे काही करणार नाही, तर तो तशा पद्धतीनेच मेसेज देतात. पण तुम्ही जर डान्स केला, तुम्ही जर खूप हात हलवले, इकडची माशी हलव, इकडची माशी हलव, तोंड झाक, काय कर, तुम्ही त्या माशीला टच केला तर त्या माशीला कळतं की अरे हे टार्गेट खूपच महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला संपवणारच आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की ज्यावेळेस हमला होतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीलाच माशा जास्त का चावतात. तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील की जंगलात फिरताना एखाद्या ग्रुपवरती मधमाशांचा हल्ला झाला आणि त्याच्यात अनेक तरुण, अनेक नागरिक जखमी झाले. हे सगळं होत असताना तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की मधमाशा विशेषतः एखाद्याच व्यक्तीला जास्त चावतात. मग मधमाशा कोणावरती डाव धरतात का? नेमका काय सगळा प्रकार आहे? हा जंगलातला ट्रेक करत असताना नेमकं काय घडतं, सुरुवातीला तुम्ही ते मधाचं पोळं बघून घ्या, मधमाशांचं पोळं. तर अशा ज्यावेळेस पोळं असतं त्यावेळेस ह्या आपण त्याला आता आपल्याकडं आगेमावाच्या माशाचं पोळं म्हणतात. आता ह्याला आपण मधमाशीच म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही समजून घ्या की मधमाशा नेमक्या एकट्याच माणसाला का चावतात. पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर आहे की ह्या मधमाशाच्या पोळ्यामध्ये 2 प्रकारच्या माशा आहेत. म्हणजे एक राणी माशी सोडून कामकरी माशा आणि सैनिकी माशा असतात. ज्या सैनिकी माशा असतात त्या फक्त त्या पोळ्याचं रक्षण करत असतात, त्यांना दुसरं काही काम नसतं. आणि कामकरी जे माशा आहेत त्या अशा प्रकारे मध गोळा करत असतात. तर त्यांनी फक्त मध गोळा काम करायचं आणि सैनिकी माशांचं काम आहे की पोळ्याचं रक्षण करायचं. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की ज्यावेळेस हमला होतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीलाच माशा जास्त का चावतात. आता मी तुम्हाला अगदी काही डेमो देतो, नेमकं काय होतं बघा. आता समजा एखाद्या माशीनं माझ्यावरती हल्ला केला. मुळातच हल्ला का करतात हे आधी पहिलं समजा. मुळात मधमाशा अतिशय सेन्सिटिव्ह असतात. त्यांना मोठा आवाज आवडत नाही. त्यांना उग्र वास आवडत नाही. म्हणजे तुम्ही निसर्गात फिरत असताना जे डिओ वगैरे मारता किंवा आणखीन काही उग्र वासाचे कुठले पदार्थ वापरता, कुठं काय अंगाला लावता, तर तो उग्र वास जो आहे तो कृत्रिम असतो, नीट लक्षात घ्या. आणि तो ह्यांना अजिबात आवडत नाही. दुसरा विषय की मोठ्यानं गोंगाट, म्हणजे तुम्ही एखाद्या डोंगराच्या कडेला येताना मोठ्यानं आवाज करता, तर त्याचे जे कंपन आहेत, त्याचे जे व्हायब्रेशन आहे ते त्यांच्यापर्यंत जातं. त्या सैनिकी माशांना त्याचा सेन्स येतो आणि त्यांना वाटतं की आपल्या मधाच्या पोळ्याच्या जवळ काहीतरी गोंगाट सुरू आहे आणि आपल्याला काहीतरी धोका आहे. तो अजिबात त्यांना आवडत नाही. आणि होतं काय की त्यांच्यामधल्या 1-2 माशा ॲक्टिव्ह झाल्या की बाकीच्या म्हणजे अलर्ट असतो त्यांच्यात प्रचंड. आता त्या अलर्ट झाल्यानंतर काय करतात, तर त्या सैनिकी माशा शोध घेतात की धोका कुठे आहे. तर तुम्ही अंगाला काहीतरी डिओ वगैरे लावलेला असतो, कुठं मूग मारलेला असतो, पायावरती, गुडघ्यावरती असलं काहीतरी असतं. एखादी माशी येते आणि तुम्हाला चावते. आता समजा माझ्या इथं माशी चावली हाताला. ती जर हाताला माशी चावली तर हाताचा दंश करते. दंश केल्याच्या नंतर ती माशी इथून उडते आणि परत त्या पोळ्यात जाते. पण उडत असताना काय करते, तो जो काटा असतो तो तिच्या पोटात असतो आणि काटा इथं टोचला की तिचं पोट फुटतं. पोट फुटतं आणि तिच्या पोटातलं जे एक लिक्विड आहे, ते लिक्विड इथून ते पोळ्यापर्यंत तिथं ती माशी त्या पोळ्यात तिच्या त्या घरात जाते. त्यावेळेस इथून जो तिनं त्या रेज नेलेला असतात, जो सेन्स नेलेला असतो, इथून तो वास सोडत तिथपर्यंत गेलेले असते आणि त्या बाकी दुसऱ्या माशांना सांगते की आपलं टार्गेट हिथं आहे. लक्षात आलं की म्हणजे ती एक माशी चावून गेली की तिथं पोळ्यात जाते. दुसऱ्या माशीला कळतं की तिच्या वासावरती हिथं यायचंय आणि टार्गेटवर हल्ला करायचा आहे. आणि मग काय होतं, तुम्हाला एखादी माशी चावली की तुमची गंमत काय होती की तुम्ही पहिला डान्स करायला सुरुवात करता. म्हणजे हात खूप हलवता. मग तुमच्या अजून ॲक्टिव्हिटी आहेत त्या बाकीच्या माशांना कळतात की
ते जाऊन तिथं ते सांगतात की बाबा हे टार्गेट खूप मोठं आहे, तुम्हाला सगळ्यांना एकदमच जावं लागेल. मग खूप मोठ्या प्रमाणात मासे येतात, चावते तिथं जाते, चावते तिथं जाते, असं सगळं होतं. आणि आपल्याला वाटतं की माशांना माशा एखाद्या व्यक्तीला टार्गेट आहे. आता बघा आपण काय करतो, एखादा दगड त्या पोळ्यावरती मारला की त्या दगडाच्या दिशेने म्हणजे त्यांचा जो वेग असतो, त्यांची जी कॅप्चर कॅपॅसिटी जी असते ती इतकी असते की तिथं दगड पोहोचायच्या आधी तिथली सैनिकी माशी त्या दगडाच्या दिशेने येत असते. आपण म्हणतो की नेहमी दगड मारणारालाच मधमाशा का चावतात, दगड मारणारालाच माशा चावतील, असं एक मराठीत म्हण पण आहे. मग हे ते आहे की त्याच्या मागे ते विज्ञान आहे आणि त्यांची ती क्षमता आहे. मग तुम्ही अशा जंगलांमध्ये फिरताना काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं एकतर गोंगाट करू नका. तुम्हाला माहीत नाही आजूबाजूला काय परिस्थिती आहे, काय नाही. विशेषतः हा सीझन तर आता मध गोळा करायचा सीझन आहे. म्हणजे कुठल्याच प्राण्यांना उपद्रव होईल अशा पद्धतीचा गोंगाट करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही उग्र प्रकारचे कुठलेही प्रोडक्ट वापरू नका की ज्यानं तो उग्रवास ह्या माशांनाच नाही इतर प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो. तर तो वापरू नका. आणि जर मधमाशांनी हल्लाच केलाच तर तुम्ही जमिनीवरती झोपा. जमिनीवरती झोपा. तुम्ही भ्रामरी आसन केलं असेल कोणी तर ते अशा वेळेस कामाला येतं. डोळे झाका, कान झाका, नाकही बंद करा, असं जमिनीवरती आणि तोंडाने श्वास घ्या. 1-2 माशा चावल्या तर चावू द्या, पण तुम्ही हालचाल केली की तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. 1-2 माशा जर त्यांना जर समजलं की हे टार्गेट काही नाहीये, हे काही करणार नाही, तर तो तशा पद्धतीनंच मेसेज देतात. पण तुम्ही जर डान्स केला, तुम्ही जर खूप हात हलवले, इकडची माशी हलव, इकडची माशी हलव, तोंड झाक, काय कर, तुम्ही त्या माशीला टच केला तर त्या माशीला कळतं की अरे हे टार्गेट खूपच महत्त्वाचं आहे, म्हणजे हे आपल्याला संपवणारच आहे. आणि मग आपला नैसर्गिकरित्या रितसर कार्यक्रम होतो. बरं, आपल्याबरोबर आपले सहकारी असतात, त्यांचंही नीटनेटकं सगळं होतं. त्यामुळं निसर्गात आल्यावरती काळजी घ्या. कुठल्याही निसर्गातल्या फुलपाखरांना, मधमाशांना, प्राण्यांना छेडू नका, त्यांना उपद्रव करू नका. त्यांना निसर्ग राखण्याचं काम करू द्या. तुम्ही तुमचं निसर्गाचा आनंद घ्यायचं काम करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. मच्छिंद्र टिंगरे आणि मच्छिंद्र टिंगरे हे माझं फेसबुक पेज आहे आणि यूट्यूबला ह्या जाहीर सभाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा.